सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळाली पाहिजेत ही मागणी घेऊन सुरू झालेलं मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आज मुंबईच्या वेशीवर थांबलं आणि आरक्षणाच्या या लढाईमध्ये आपला विजय झालेला आहे हे त्यांनी एक प्रकारे जाहीर केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सुद्धा छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं आरक्षण देण्याची शपथ जी आहे ती पूर्ण झाली असं सुद्धा सांगण्यात आलं। पण नेमकं हे सगळं घडलेलं आहे का? सरसकटची मागणी या संपूर्ण आरक्षणाच्या दरम्यान कुठे हरवली? आता जे जाहीर झालेलं आहे त्याचा नेमका अर्थ काय? हे आरक्षण अर्ध मिळालेलं आहे, पूर्ण मिळालेलं आहे आणि आरक्षण देण्याची मराठ्यांना जी शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेली होती ती आज पूर्ण होते का? इतर ज्या सगळ्या घडामोडी सुरू आहेत, मागासवर्ग आयोगाचं सर्वेक्षण चालू आहे, तिकडे क्युरेटिव्ह पिटिशन पुन्हा एकदा पेंडिंग आहे, सुप्रीम कोर्टामध्ये याचिका जी आहे ती प्रलंबित आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी एक विशेष अधिवेशन बोलवून कायदा करणार असं देखील मुख्यमंत्री म्हणालेले होते। या सगळ्याचं मग आता नेमकं काय होणार असे सगळे प्रश्न आहेत आणि त्यामुळं आज नेमकं काय घडलेलं आहे किंवा जे घडलेलं आहे त्याचा अर्थ काय हे समजून घेणं आवश्यक आहे। नमस्कार, मी प्रशांत कदम गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये आहे आणि जरांगे पाटलांचं हे सगळं आंदोलन जवळून बघतोय। अचानकपणे काल रात्री सूत्र फिरली। इतके दिवस सरकारचे जे अधिकारीच केवळ जरांगे पाटलांशी चर्चा करत होते, काल मंत्री महोदय येऊ लागले, दीपक केसरकर आले, मंगलप्रभात लोढा आले आणि दुपारी 12 पर्यंत सरकारला मुदत देणारे जरांगे पाटील यांनी साधारणपणे 8:30-9 लाच हे जाहीर करून टाकलं आणि ते देखील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये की आरक्षणाच्या लढाईमध्ये आपला विजय झालेला आहे, सरकारनं आपली मागणी जी आहे ती मान्य केलेली आहे। 2-3 प्रमुख मुद्दे जे आहेत ते याच्यामध्ये नीट लक्षात घेणं गरजेचं आहे। सगळ्यात पहिला मुद्दा आहे पुन्हा पुन्हा उपस्थित होणारा, तो म्हणजे जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर नेमकी नवी प्रमाणपत्र किती मिळायला सुरुवात झाली। सरकारी पातळीवरती जो आकडा येतोय तो 54 लाख नोंदी सापडल्याचा आणि काल तर म्हणजे अगदी कालपासूनच सगळ्या महाराष्ट्रानं पहिल्यांदा हा शब्द ऐकला, हा आकडा ऐकला की 37 लाख प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेली आहेत। पण पुन्हा पुन्हा हे लक्षात घ्यायला पाहिजे की असं ठोस की 57 लाख नोंदी ज्या आहेत त्या नव्या आहेत, सप्टेंबरमध्ये जे आंदोलन सुरू झालं त्याच्यानंतरच्या आहेत, किंवा ही जी प्रमाणपत्र मिळालेली आहेत ती सुद्धा या आंदोलनानंतरचं फलित आहे, हे मात्र अद्याप कुणीही ठासून सांगायला तयार नाहीये। याच संदर्भात मी काल जरांगे पाटलांची एक मुलाखत सुद्धा केलेली होती आणि त्याच्यामध्ये सुद्धा वारंवार हाच प्रश्न उपस्थित केलेला होता की तुम्हाला ठामपणे हे सांगता येईल का की या सगळ्या नोंदी ज्या आहेत त्या नव्या आहेत का? पण त्यांच्याकडून ठोस उत्तर जे आहे ते आलेलं नव्हतं। त्या इंटरव्ह्यूची लिंक सुद्धा मी तुम्हाला कमेंटमध्ये टाकतोय, तो सुद्धा तुम्ही सविस्तर बघा। पण हा आकडा जो आहे तो जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे की नाही हे आपण त्याचा निष्कर्ष काढू शकणार नाही। आणि या आकड्यांवरती मला संशय काय माहितीये, कारण जो ड्राफ्ट सरकारनं दिलेला आहे, जी माहिती सरकारनं दिली आहे त्याच्यामध्ये असं सांगितलंय, म्हणजे मी आकडे बघत होतो, विदर्भामध्ये 19 लाख प्रमाणपत्र जी आहेत ती वाटण्यात आलेली आहेत, उत्तर महाराष्ट्रामध्ये 11 लाख प्रमाणपत्र वाटण्यात आलेली आहेत आणि मराठवाडा, ज्या मराठवाड्यामधून जरांगे पाटील येतात, जिथं या सगळ्या आंदोलनाचं लोण आहे, तिथला आकडा किती आहे तर 22,000। मग जर इतकी सगळी प्रक्रिया या आंदोलनानं कार्यान्वित केलेली होती तर मग मराठवाड्यामध्ये ही प्रमाणपत्र का मिळालेली नाहीयेत? आणि मुळामध्ये विदर्भ असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल, इथं आधीपासूनच कुणबी प्रमाणपत्र किंवा मराठेच कुणबी म्हणून जाण्याचं प्रमाण जे आहे ते आधीपासून झालेलं आहे। आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की पंजाबराव देशमुखांच्या काळामध्ये सुद्धा ती एक प्रक्रिया मोठ्या अगदी सामूहिक पद्धतीने पार पडलेली होती। त्यामुळं हा जो आकडा सांगितला जातोय तो नवा आहे का याच्याबद्दल सगळ्यांनी प्रश्न निर्माण करणं आवश्यक आहे, त्याच्याबद्दल उत्तर शोधायचा प्रयत्न केला पाहिजे। कारण शिंदे समितीची रचना कधी झाली तर ती 1 सप्टेंबरला जेव्हा लाठीमार झाला त्याच्यानंतर झालेली आहे। आता या शिंदे समितीला साधारणपणे 3 ते 3.5 महिने झालेले आहेत। इतक्या कमी कालावधीमध्ये ही समिती नोंदी सापडवून पुन्हा प्रमाणपत्र वितरित करू शकते का याचा तुम्ही साधा विचार करा। जर 37 लाख प्रमाणपत्र वितरित झाली असतील तर 37 लाख भागिले 120 दिवसाला इतकी प्रमाणपत्र त्यांनी खरोखर सरकारनं दिली असतील का याचं उत्तर जे आहे ते मिळणं आवश्यक आहे। आणि जर खरोखर ते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर स्वागतच आहे, मग आपण असं म्हणू शकतो
की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सरकारनं काम केलेलं आहे मराठा समाजासाठी आणि या नोंदी ज्या आहेत त्या सापडून दिलेल्या आहेत। आणि दुसरा हिशोब पुन्हा जरांगे पाटील सुद्धा जो सांगतात की एका नोंदीच्या आधारे किमान 5 प्रमाणपत्र जे आहेत ती मिळू शकतात त्या कुटुंबातल्या लोकांना, मग ज्याच्यामध्ये नातेवाईक आणि सगळे सोयरे पण आहेत। 54 लाख गुणिले 5 चा जर तुम्ही हिशोब केला तर साधारणपणे 2.5 ते 3 कोटी नागरिकांना आपोआप त्याचा लाभ जो आहे तो होऊ शकेल। आणि जर इतक्या मोठ्या संख्येनं मराठा समाज कुणबी म्हणून आरक्षणात घुसणार असेल तर ते ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का आहे की नाही हे सुद्धा नीट स्पष्ट होणं आवश्यक आहे। त्यामुळे हा पहिला मुद्दा आहे की तो नोंदींचा आकडा नवा आहे की जुना। दुसरा मुद्दा आहे सगळे सोयरे या व्याख्येचा। खरं तर या शब्दावरून खूप शाब्दिक खेळ किंवा सरकारी भाषा जी असते तिचे प्रयोग झालेले आहेत, पण मुळामध्ये सगळे सोयरे म्हणजे काय तर केवळ वडिलांच्या बाजूलाच नव्हे तर आईच्या बाजूला सुद्धा त्या नोंदींचा फायदा झाला पाहिजे अशी एक त्या कायद्यामध्ये बदल करून नोंद करा हे जरांगे पाटलांचं म्हणणं होतं। आणि त्यानुसार आज एक राजपत्राद्वारे अधिसूचना जी आहे ती सरकारनं काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे हे मी तुम्हाला वाचून दाखवतो। ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्याच नोंदींच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना वरील बांधवांच्याच नोंदींचा आधार घेऊन सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील। आणि सगळे सोयरे याची व्याख्या काय केली आहे, सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यांमध्ये जातीमध्ये झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल। म्हणजे लग्नाच्या माध्यमातून दोन्ही साईडचे जे नातेवाईक असतील ते सगळे सोयरे म्हणून येतील आणि यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झालेले आहेत त्यांचा समावेश असेल। म्हणजे मराठाच कुटुंबात झालेलं ते लग्न असावं जेणेकरून एका नोंदीच्या आधारे सगळ्यांना तो लाभ मिळेल। आता याच्याबद्दल पण एक 2-3 गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत की हा GR जो आहे तो अजूनही पूर्णपणे निघालेला नाहीये, कारण याच GR मध्ये हे म्हटलेलं आहे की 16 फेब्रुवारीपर्यंत ज्यांना कोणाला हरकती द्यायच्यात त्यांनी त्या हरकती सादर कराव्यात, त्या सगळ्याचा विचार केला जाईल आणि त्याच्यानंतर हा मसुदा जो आहे तो राज्य सरकार विचारात घेईल। त्यामुळं 16 फेब्रुवारीला काय हरकती येत आहेत त्याच्यानंतर यातली भाषा काही बदलतीये का हे पण आपल्याला बघावं लागेल। दुसरी गोष्ट, हा जो GR आहे तो केवळ कुणबी मराठा समाजासाठी नाहीये तर तो सर्वांसाठीच आहे। ओबीसी असतील, त्याच्यानंतर इतर विमुक्त जाती, भटक्या जाती आहेत, अनुसूचित जाती, या सगळ्यांसाठी सुद्धा हाच सगळे सोयरेचा नियम जो आहे तो लागू होणार आहे। आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये त्या शपथपत्राचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे की जर कुणाला एखाद्या नातेवाईकाची नोंद सापडली तर त्याचा सगळा सोयरा म्हणून जर शपथपत्र दिलं तर त्याची सुद्धा जात प्रमाणपत्राची पडताळणी जी आहे ती व्हावी असं सुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आहे। अर्थात त्याच्यामध्ये ग्रह चौकशी हा एक शब्द ऍड करण्यात आलेला आहे आणि ती ग्रह चौकशी म्हणजे इंटरनल इन्क्वायरी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ते प्रमाणपत्र जे आहे ते मिळणं अवघड आहे। आणि त्यामुळं हे प्रमुख मुद्दे जे आहेत ज्याच्याबद्दल कन्फ्युजन आहे किंवा ज्याच्याबद्दल आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत ते हे 2 प्रमुख मुद्दे आहेत। आता अंतरवाली सराटीमधून जेव्हा जरांगे पाटील निघालेले होते तेव्हा त्यांची मागणी काय होती, आता त्यांना त्यातलं नेमकं काय मिळालेलं आहे याचा खरं तर नीट विचार व्हायला हवा। 54 लाख नोंदी सापडल्या असं सरकारनं सांगितलं आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून जर हे आरक्षण थांबलं असेल तर सरकारकडून सुद्धा ठोसपणे हे सांगायला पाहिजे की 54 लाख नोंदी नव्या आहेत आणि त्या नव्या नोंदींचा लाभ अशा पद्धतीने होणार आहे। शिवाय ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्राचा लाभ कसा मिळणार हा एक पुढचा भाग आहे। पण या सगळ्यातून आता नेमकं या आंदोलनाचं फलित काय, तर एक पहिल्यापासून दिसलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला या आंदोलनामुळे एक झळाळी मिळेल का, आणि दुसरीकडे भाजप किंवा दिल्ली नेतृत्वाच्या समोर एक मराठा फेस म्हणून आपली ओळख निर्माण करण्यामध्ये एकनाथ शिंदे यशस्वी होत आहेत का हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल। कारण तुम्ही लक्षात घ्या की जरांगे पाटलांनी एकनाथ शिंदेच्या विरोधात जी भाषा वापरली ती कधी फार टीकेची नव्हती। आज सुद्धा त्यांनी व्यासपीठावरती म्हणजे एकदम अगदी गळाभेट पण घेतली आणि कौतुक सुद्धा केलं। ज्यावेळी एकनाथ शिंदेंना शिवसेनेमध्ये जे घडलं त्याच्यानंतर गद्दार म्हणून जी त्यांना संभावना केली जाते त्याला काउंटर करण्यासाठी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणारा नेता म्हणून त्यांना जी आता एक ओळख मिळेल त्याचा फायदा होऊ शकतो का हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल। आणि प्रश्न पुन्हा येतो त्या शपथेचा
छत्रपती शिवरायांची साक्ष घेऊन त्यांनी जी शपथ घेतलेली होती तेव्हा खरं तर आपल्याला असं वाटलं होतं की ते कायदेशीरदृष्ट्या मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाषा करतायत, पण असं एक प्रवर्ग तयार करून मराठ्यांना आरक्षण देणं हे लिगली किती अवघड आहे हे महाराष्ट्राने गेल्या 2 वेळा बघितलेलं आहे. 2 वेगवेगळ्या पक्षांच्या सरकारांनी तो प्रयत्न केलेला होता, पण तो सुप्रीम कोर्टामध्ये टिकलेला नव्हता. आणि त्यामुळं आता एकनाथ शिंदेंनी ही कुणबी प्रमाणपत्रांच्या नोंदी उपलब्ध करून देणं आणि प्रमाणपत्र देणं म्हणजेच मराठा आरक्षणाला आरक्षण देणं असा अर्थ निघतो का? आणि मग याच्यानंतर मग मराठा आरक्षणाची मागणी जी आहे ती पूर्णपणे संपणार आहे का, याचा सुद्धा साकल्याने विचार जो आहे तो यावेळी व्हायला पाहिजे. या आंदोलनाची आत्ता जी सुरुवात झाली आणि ज्यावेळी ते एंड झालं ते पण इंटरेस्टिंग आहे. बाळासाहेब ठाकरेंची जयंती ज्यावेळी जवळ आलेली होती 23 जानेवारी, त्याचवेळी नेमकं हे आंदोलन APMC मार्केटमध्ये संपलं, जिथं माथाडी कामगार मोठ्या प्रमाणात असतात. ज्या अण्णासाहेब पाटलांनी सगळ्यात पहिलं मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन सुरू केलेलं होतं, त्याच अण्णासाहेब पाटलांच्या नेतृत्वामध्ये ही सगळी माथाडी कामगारांची संघटना काम करत होती आणि तिथंच या आंदोलनाचा समारोप जो आहे तो करण्यात आला. त्यामुळे ती पण गोष्ट जी आहे ती खूप इंटरेस्टिंग या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणावी लागेल. आता दुसरीकडं या संपूर्ण आंदोलनाच्या माध्यमातून हे लक्षात घ्यायला पाहिजे की जरांगेंचं नेमकं आता पुढे काय होणार आहे. जरांगे पाटील लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल, आतापर्यंत तरी त्यांनी कुठलीही राजकीय भूमिका जी आहे ती घेतलेली नाहीये, पण त्यांच्या या म्हणजे संपूर्ण आरक्षणामध्ये दिसलं की समाजाचा एक खूप मोठा विश्वास जरांगे पाटलांवरती दिसतोय आणि त्यामुळेच ऊन वारा पाऊस कशाची चिंता न करता इतक्या मोठ्या संख्येनं समाज त्यांच्या पाठीमागे आलेला होता. इतके दिवस मराठा नेतृत्व म्हणून जे काही लोक पुढे येऊ पाहत होते त्या सगळ्यांना एक प्रकारे चेकमेट जे आहे ते या आंदोलनानं केलं. आणि ज्या पद्धतीनं खरं तर 1 सप्टेंबरच्या आधी मनोज जरांगे पाटील हे नाव सुद्धा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं, पण ते आता या आंदोलनामुळे माहिती झालं आणि या प्रमाणपत्रांच्या ज्या नोंदी आहेत त्याच्याबद्दल त्यांनी जो लढा केला त्याच्यानंतर आता त्यांना हे सांगितलं जातंय की आरक्षणाची लढाई जी आहे ती त्यांनी जिंकलेली आहे. आता आज समारोप करताना सुद्धा जरांगे पाटील हे म्हणाले की आरक्षणाला जर काही धोका मला दिसला तर मी पुन्हा आझाद मैदानावरती येईन म्हणून, पण ते खरोखर तसे परत येतील का हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. शिंदे समिती त्यांच्या आंदोलनानंतर स्थापन झालेली होती, तिला आता मुदतवाढ द्या, 1 वर्षाची मुदतवाढ द्या असं सुद्धा ते म्हणतायत, पण खरोखर केवळ त्या समितीला मुदतवाढ देऊन हा प्रमाणपत्रांचा विषय सुटणार आहे का हे सुद्धा बघायला पाहिजे. त्यामुळं एक प्रकारे खूप इंटरेस्टिंग टायमिंगला अचानक पद्धतीनं सुरू झालेलं हे आंदोलन त्याच पद्धतीनं तशाच इंटरेस्टिंग पद्धतीनं संपलेलं आहे आणि त्यामुळं खरोखर गुलाल उधळला गेला, पण याच्यामध्ये विजय नेमका कुणाचा झालेला आहे आणि आरक्षणाची लढाई जिंकली गेलेली आहे का याचा सुद्धा विचार जो आहे तो नीट व्हायला पाहिजे. छत्रपतींच्या साक्षीनं खरं तर सरकारनं सुद्धा एकदा हे सांगायला पाहिजे की 54 लाख नोंदी ज्या आहेत त्या नव्या आहेत, 37 लाख प्रमाणपत्र जी आहेत ती या आंदोलनानंतर वितरित करण्यात आलेली आहेत. बघूयात पुढे नेमकं काय घडतंय आणि सरकारी पातळीवरून याच्यामध्ये पुढे काय काय रिॲक्शन्स येत आहेत. पण आज जे घडलं त्याचा हा नेमका अर्थ तुम्हाला सांगायचा प्रयत्न आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील तर त्यांचं देखील स्वागत आहे. चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.